नमस्कार मित्रांनो, माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. चालता चालता काही गोष्टी आपण बोलूया. मित्रांनो, आयुष्यामध्ये कोणताही निर्णय घेत असताना फार महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागत असतात. आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक 7 निर्णय बघूया, जे निर्णय घेत असताना फार विचार करावा लागत असतो. पहिला म्हणजे मित्रांनो, काही निर्णय जर चुकीचे घेतले तर आयुष्य उद्ध्वस्त होण्याची शक्यता असते. त्यातला पहिला निर्णय म्हणजे रागाच्या भरात तुम्ही जर एखादा निर्णय घेत असाल तर तो निर्णय तुमचा चुकीचा होऊ शकतो. समजा तुमचा भागीदारी व्यवसाय असेल, चांगली मैत्री असेल, किंवा तुम्हाला कुठे इन्व्हेस्टमेंट करायची असेल, किंवा नोकरी करत असाल आणि नोकरी करत असताना, भागीदारी व्यवसाय करत असताना, मित्रमैत्रीने आपले सगळे संबंध चांगले असताना आपण पडदेशान किरकोळ गोष्टीचा राग येतो आणि अशा रागाच्या भरात एखादा आपण निर्णय घेतो आणि ते आयुष्यभरासाठी ती मैत्री, भागीदारी संस्था असेल, तुमची नोकरी असेल, ती सोडायची पाळीत असते. त्यामुळं रागाच्या भरात मित्रांनो कुठलाही निर्णय तुम्ही घेऊ नकोस आणि रागाच्या भरात निर्णय घेतलेला फार चुकीचा होत असतो. त्यानंतर दुसरा फार आयुष्यातला महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, तुम्ही जर एखादा निर्णय भीतीमध्ये घेत असाल, तुम्हाला एखाद्या गोष्टीची जर भीती वाटत असेल आणि त्या भीतीमध्ये जर एखादा तुम्ही निर्णय घेतला असाल तर तो निर्णय तुमचा आयुष्यभराचा चुकीचा होऊ शकतो. त्यामुळं तुम्हाला कुठल्या तरी एखाद्या गोष्टीची दडपण असेल, भीती असेल आणि त्या भीतीच्या दडपणखाली तुम्ही जर एखादा निर्णय घेत असाल तर मित्रांनो सदरचा निर्णय तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. त्यामुळं निर्णय घेत असताना कुठलीही तुमच्या भीती असेल, दडपण असेल, अशा दडपणखाली कोणताही मित्रांनो तुम्ही निर्णय घेण्याचा प्रयत्न करू नकोसा. आणि तिसरा महत्त्वाचा निर्णय आहे तो मित्रांनो, जर तुमच्याकडं आत्मविश्वास जर तुमचा कमी असेल आणि तुम्हाला एखादा धाडसी निर्णय घ्यायचा असेल आणि तुमच्याकडं आत्मविश्वास नसेल की एखादा भागीदारी व्यवसाय करायचा असेल, एखादी गोष्टी करायच्या असतील, तर अशावेळी तुम्ही तुमच्या जर कॉन्फिडंट नसेल, तुम्हाला जर आत्मविश्वास नसेल आणि तुम्हाला कमी आत्मविश्वास असेल तर मित्रांनो अजिबात तुम्ही कमी आत्मविश्वास असेल तर अजिबात निर्णय घेऊ नकोसा. हा फार महत्त्वाचा तिसरा नियम आपल्या आयुष्यामध्ये लागू होत असतो. त्यानंतर चौथा मित्रांनो निर्णय आहे तो, तुम्ही अति प्रेमात जर असाल किंवा भावनेच्या येऊन जाऊन जर निर्णय घेत असाल की चल नाही तू माझा जवळचा मित्र आहेस, चल बघूया व्यवसायाचं काय होते ते बघूया, भागीदारी व्यवसाय टाकला, किंवा प्रेमाच्या भरात कुठला तरी तुम्ही एखादा निर्णय घेतला असेल, पैशाचा व्यवहार असेल, तर असे प्रेमाच्या भरात अति उत्साहात घेतलेले निर्णयसुद्धा मित्रांनो आपणला फार त्रासदायकनी कदाचित आपण आपल्या आयुष्याची पुंजी इन्व्हेस्टमेंट करत असतो आणि अशावेळी सदरचा निर्णय फार चुकीचा होत असतो. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही तुमचं कुटुंब असतं, एकत्र कुटुंब असतं किंवा आपली छोटीशी फॅमिली, बायका मुलं असतात आणि त्या दडपणाखाली जर तुम्ही एखादा निर्णय घेत असाल, कुठंतरी इन्व्हेस्टमेंट असेल किंवा कोणाला उसनं पैसे द्यायचे असतील, काय वाटेल ते तुमच्या आयुष्यामधले जे प्रॉब्लेम्स असतात, निर्णय असतात, अशा पद्धतीनं तुम्ही जर कुटुंबाच्या दडपणाखाली एखादा निर्णय घेत असाल, मग तो लग्न करायचा असेल किंवा इतर कोणताही असेल, असा कुटुंबाच्या दडपणाखाली काही मुलांचं लग्न झालेलं आहे आणि लग्न चुकीच्या मुलीशी लग्न झाल्यामुळं आयुष्यच म्हणा उद्ध्वस्त झालेलं आहे. त्यामुळं अशा कुटुंबाच्या दडपणाखाली जर एखादा तुम्ही निर्णय घेत असाल तर निर्णय तो मित्रांनो फार चुकीचा होत असतो. त्याचबरोबर समजा तुमच्याकडे आता पैसे नाही आहेत, कमी पैसे आहेत आणि अशावेळी जर तुम्ही एखादा निर्णय जर घेत असाल तर मित्रांनो तो निर्णय तुमचं आयुष्य बर्बाद करू शकतो. काय होतं आहे, तुमचा जर इन्कम सोर्स व्यवस्थित नसेल, पैसे व्यवस्थित येत नसेल, महिन्याच्या महिन्याला पगार नसेल, भागीदारी व्यवसाय किंवा तुमचा स्वतःचा व्यवसाय जर चांगला चालत नसेल आणि तुम्ही जर कर्ज काढण्याचा किंवा इन्व्हेस्टमेंट करण्याचा कोणत्याही प्रकारचा जर पैसे नसताना जर तुम्ही निर्णय घेतला असा तर उद्या भविष्यामध्ये तो निर्णय चुकीचा आणि तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करणारा ठरू शकतो. आणि फार महत्त्वाचा शेवटचा निर्णय आहे मित्रांनो, तुमच्याकडं एखादी घर मिळकत किंवा शेत मिळकत किंवा लॉटरी लागलेला असेल किंवा प्रॉव्हिडंट फंड आले असेल
किंवा अन्य मार्गाने तुमच्याकडं अचानक पैसा आला असेल आणि तो अचानक पैसे आल्याच्या त्या आनंदाच्या भरात तुम्ही एखादा जर निर्णय आयुष्यामध्ये जर घेतला असा तर 100% निर्णय 99.99% निर्णय हे पैसा जास्त अचानक आल्यानंतर घेतलेला निर्णय हा जास्तीत जास्त चुकीचा निर्णय होऊ शकतो. कारण आपण एवढा कधी पैसा बघितलेला नसतो आणि त्या पैशाच्या ह्याच्यात आपण ते पैसे कुठं खर्च करतो हे आपल्याला समजून येत नाही. आता करोडपती ह्याच्यामध्ये एक व्यक्ती होता, त्यानं 5 करोड रुपये मिळालेले होते आणि आज अशी परिस्थिती आहे की त्यांच्या घरात खायला काही नाही. असे अचानक आलेले पैसेसुद्धा मित्रांनो चुकीचे निर्णय घेतल्यामुळं उद्ध्वस्त आयुष्य करू शकतात. त्यामुळं जीवनामध्ये हे जे महत्त्वाचे निर्णय आहेत ते घेताना फार विचार करून घेणं गरजेचं आहे, तरच आपलं आयुष्य सुंदर सुखी समाधानी होऊ शकतो. त्यामुळे मित्रांनो मी जे काही निर्णय तुम्हाला सांगितलेले आहेत त्या निर्णयाच्या भरात तुम्ही कोणताही उत्साहाचा असेल, पैसा आला असेल, पैसा गेला असेल, घरचं दडपण असेल, असे अनेक प्रकारचे जे निर्णय आहेत तुम्ही निर्णय घेताना फार त्याच्या एक म्हणता 10 वेळा विचार करा आणिच मग आयुष्याचा तुम्ही निर्णय घ्या. नाहीतर सुंदर छान चाललेलं आयुष्य कधी कलाडणी बसून उद्ध्वस्त होऊ शकेल मित्रांनो, सांगता येणार नाही. धन्यवाद.